मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली। राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल ही नाराजी व्यक्त करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची ही नाराजी असल्याचा प्रकार समोर आला। केंद्राचा निधी हा मार्चपूर्वी वापरण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत। पंतप्रधानांच्या आढावा बैठकीत मला तोंड द्यावं लागतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। फडणवीस यांनी शुक्रवारी सह्याद्रीत झालेल्या आढावा बैठकीत ते वक्तव्य केलं। मात्र त्यावेळी बैठकीस एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। नगरविकास विभागाअंतर्गत असलेल्या अमृत 2.0 या योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचं सुद्धा कळतंय। अमृत अंतर्गत असलेल्या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात। सोबतच केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून त्या 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केल्या पाहिजेत असा इशारा सुद्धा फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला। केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। नाराज तर आहेत एकनाथराव, आणि त्यांनी नाराजी दाखवली सुद्धा आहे। आणि आता तर BJPचे माजी आमदार किंवा चांगले कार्यकर्ते सुद्धा फोडायच्या तयारीत ते दिसत आहेत। मला वाटतं जळगाव आणि नाशिककडचेच अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी की ते आपसातच भिडलेले आहेत, आणि ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आले। तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, मी त्याचं स्वागत करते। कारण का, जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली, हे चांगली गोष्ट आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते। पण व्हॉट नेक्स्ट, पुढे काय? हो, अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा, सगळीकडेच दिसतंय असं।